एका नव्या आयुष्याची सुरुवात स्वतःच्या सख्ख्या आईला फसवून पिंट्याने करावी असं नाही वाटत मला। हे पण इच्छेने असो किंवा अनिच्छेने, पण तिच्या आशीर्वादाचा हात त्याच्या डोक्यावर असावा असं वाटतंय मला। काय झालं? काय नाही। फसवण्यासारखं काय यार? नथिंग। मग तू हसतोयस का? चला आपण निघूया। एक मिनिट श्री, मी जे म्हणते त्यावर विश्वास नाही आहे ना तुझा? असं म्हणालो का मी? इट हर्ट श्री। ओह कम ऑन जान्हवी। श्री तू हसतोयस माझ्यावर। तुला नाही हसते मी तुझ्या कल्पनेवर हसतोय। तुला वेडगळ वाटते ना ती? हे बघ आपल्यात मतभेद आहेत या विषयावर। तुला माझं पटेल एक दिवस श्री। असं पळून जाऊन लग्न करणं ना हा खूप टेम्पररी उपाय आहे, परमनंट सोल्युशन नाही असू शकत। हे दृष्टिकोनातला फरक आहे हा। तो नात्यांपेक्षा मोठा असू नये। निघूया आपण। तुला नाहीच पटत आहे ना माझं? अरे पण हा कसला अट्टाहास आहे? तुझी प्रत्येक गोष्ट मला पटलीच पाहिजे। कारण तुझ्याकडून असं काहीतरी होऊ नये ज्याचा मला पुढे जाऊन पश्चाताप करावा लागेल असं वाटतंय मला। असं काही होणार नाही। श्री तू प्लीज मला वचन दे आत्ता। सॉरी, मी खोटं वचन नाही देऊ शकत। पांडुरंगा मला पण ढेकर आलं। हे खरं जानूच्या घरचं जेवण, साजूक तुपातलं, सात्विक, खोबरं कोथिंबीर घातलेलं। इथे काल तो पिंट्या करवी डबा पाठवलेला, काय ते जेवण होतं? नुसता तिखट जाळ आणि तेलाचा तवंग बघितलेलात का कसा होता तो? पण एक बरी काय, जानूच्या घरातल्या सगळ्या बायका जेवण मात्र अगदी उत्तम करतात। बटाट्याची भाजी खाल्लीत का आजची? उत्तम। गोडाचा शिरा मस्त होता, अगदी साजूक तुपातला। मला असं वाटतं केशर बदाम पिस्ता सगळं सगळं होतं त्याच्यात। मग अगदी तृप्त झाला बाई माझा। मी काय म्हणते, जानूला फोन करू का? म्हणजे रात्रीसाठी पण डबा पाठव असं सांगते मी। काही गरज नाही। अहो मग या अशा पसाऱ्यात काय करणार मी? खिचडी करू? खिचडी पण काही सोपी आहे का? मग उपाशी राहू। अहो असे चिडताय काय तुम्ही? बरं नको तर नको। आणि शेवटी मला काय, तुम्ही म्हणाल तसं माझ्यासाठी तुम्ही आणि पिंट्या म्हणजेच माझं सर्वस्व आहात ना। तुमच्यासाठी करायचं तर तुमच्या मर्जीने का नको? असं असतं तर मग आणखी काय हवं होतं? काय हो, मी काय ऐकत नाही का तुमचं? सांगा बरं। नाही नाही, तू माझं ऐकूनच आजवर सगळं केलंयस। जानूचं आपटेशी लग्न ठरवणं, गोखल्यांकडे ठरलेलं लग्न मोडायचा प्रयत्न करणं, नंतर तिच्या डिवोर्स साठी धावपळ करणं, सगळं मीच तुला सांगितल्यामुळे झालं आपलं तुमचं सुरू। तुम्हाला ना मेलेली मडी उकरून काढायचा छंदच लागलाय जणू। आणि हे बघा, मी असं काहीही केलेलं नाहीये, हा गैरसमज आहे तुमचा। आणि काहीही झालं तरी तुमची मुलगी सासरी सुखानेच नांदतीये ना। आता द्या की सोडून ते, किती दिवस डूक धरून बसणारात? अहो आता लेकाचं लग्न होईल आणि सून येईल घरात, तरी देखील तुम्ही काय आपलं जुनंच उगाळत बसणारात का? अगं बाई, पंत? हॅलो हॅलो पंत, हा बोला बोला बोला। अरे वा काय सांगताय काय? कुठे चौकशी कुठे केली त्यांनी? पिंट्याच्या ऑफिसात का? नाही कन्फर्म आहे हे कळलं ना त्यांना? हा मग काय काय म्हणाले काय ऑफिसवाले? मुलगा अगदी सज्जन आहे। हो आहेच माझे संस्कारच आहेत तसे। अहो मीच शिकवलाय त्याला सज्जनपणा सगळा। हा हा बोला।
आणि फोटो पण आवडला ना? खरंच काय बाई माझ्या पिंट्याचं नशीब. हो पण पण त्यांना सांगितलं ना, म्हणजे आमची परिस्थिती फार काही नाहीये, म्हणजे आम्ही काही श्रीमंत नाही आहोत. मुलाला आम्ही चांगले संस्कार दिले, तीच आमची श्रीमंती. बाकी आमच्याकडे काही नाहीये. आता तुमच्या आशीर्वादानेच होईल सगळं चांगलं. हा आणि चांगली भरगच्च दक्षिणा देणार आहे मी तुम्हाला. नाही मुलगी चांगलीच आहे. नाही मला अगदी पसंत आहे. फोटो पण आवडला ना तिचा. हो 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 पण ऐका ऐका ऐका, नाही त्या एका बेडरूमचा वगैरे नको. हा नाही नाही 2 बेडरूमचा तरी हवा. हो अहो आम्ही म्हातारी कुठे झोपणार मग, नाही का? आमची आमची वेगळी खोली हवी आणि खोलीत टीव्ही पण हवा. अहो हल्ली ना टीव्हीवर बघा खूप चांगले चांगले कार्यक्रम असतात. आणि पिंट्याचं लग्न झाल्यानंतर मला काय काम असणार आहे? आम्ही आपलं टीव्ही बघत आरामात आयुष्य काढणार. हो अहो सुनेच्या हातात कारभार देणार आणि आम्ही आरामच करणार. हा कळतंय का तुला पिंट्या? पिंट्या अरे कसला विचार करतोयस? नाही कसला नाही. अरे मग लक्ष कुठे आहे तुझं? अगं अगं थोडं कामाचा लोड जास्त आहे, त्याचं टेन्शन आलंय. हो का रे बाळा? बघ आणि मी हे जास्त टेन्शन वाला काहीतरी बोलत बसले तुझ्याशी. अगं नाही नाही तसं काही नाही. पण काय करू रे आता, हे विषय मी श्रीशी नाही बोलू शकत. आपल्या आईचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला माहिती आहे ना, आणि रागाच्या भरात ती कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते हे सुद्धा आपल्यालाच माहिती आहे. पिंट्या सुनीताला खूप त्रास होईल. अरे ती खूप त्रास देईल सुनीताला, आणि अल्टिमेटली मग त्याचा त्रास तुला होईल की नाही? पिंट्या रे लग्न करून एक मुलगी घरात येते ना, तेव्हा ती फक्त नवऱ्याशी नाही त्या अख्ख्या घराशी जोडली जाते. मग जर का तिच्या त्या घरात येण्याला त्या घरातल्यांचा विरोध असेल ना, तर मग खूप त्रास होतो. आणि हे मी अनुभवलंय. तुला माहिती आहे आमच्या लग्नात आई आजींना नव्हतं आवडलं श्रीने माझ्याशी लग्न करणं. त्यांचा विरोध पत्करून श्रीने लग्न केलं होतं ना माझ्याशी. हो पण आता तू सुखात आहेस ना ताई? अरे ते तर आई आजींच्या समंजस स्वभावामुळे. गैरसमज दूर झाल्यानंतर त्यांनी मला आपलंसं केलं. पण आपली आई असं करेल असं वाटतं तुला? पण मग आपली आई तशी परवानगी नाही देणार. अरे ठीक आहे ना. हे बघ आपण तिघांनी मिळून जर तिला समजवायचा प्रयत्न केला. तिघांनाही त्रास देईल हो, आणि आता माझ्यामुळे मला तुला आणि बाबांना त्रास होऊ द्यायचा नाहीये. अगं ऑलरेडी खूप सहन केले तुम्ही माझ्या. आता जो काही त्रास होणार असेल ना तो माझा मला होऊ दे, मी सहन करेन. पिंट्या ती गोष्ट वेगळी आहे. ताईडा ऐक ना, तू ना आता या सगळ्याचा विचार नको करूस. हे बघ मी तुझ्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही. खरंच तेवढा विश्वास ठेव माझ्यावर. आणि राहिला प्रश्न आईचा, हे बघ आईचा स्वभाव आपण नाही बदलू शकत. सो तू आत्ता ना या सगळ्याचा विचार नको करूस. त्यापेक्षा ताईडा तू तुझ्या होणाऱ्या बाळाचा विचार कर. छान खा पी, उत्तम विचार कर, छान आनंदी राहा. हे बघ मला माझी भाची छान आणि मस्त गुटगुटीत असायला हवी. कळतंय का? हे ताईडा तू तू दर शनिवार रविवार तिला आपल्या घरी घेऊन येशील प्लीज. हॅलो हा बेबी आत्या. नाही निघाले मी. नाही म्हणजे मी गाडीतच बसते आता. हो येते येते लगेच येते. हो चला निघावं लागणार आहे ना. हो रे. आणि ऐक नको काळजी करूस. आपण बोलूया शांतपणे. सुनीता कशी आहे?
ही मजेत आहे. मी फोन करते तिला सुद्धा. हम्म. बरं तू बस, मी बॅग घेऊन येते. हा ए जान्हवी निघाली. बेबी सांभाळू ना पण. वहिनी मी जान्हवीला सांभाळणार आहे. दिवसभरात एवढे फोन केले, चिडायची नाही ना? नाही चिडणार. हे बघ, जान्हवीला तिच्या बाबांच्या घरी जाण्यापासून काही आपण थांबवू शकत नाही, पण आपण तिला लवकर घरी ये म्हणून फोन तर करू शकतो ना. म्हणजे आपण घाई केली की तिला लवकर निघावंच लागेल. म्हणजे आपण तिला अडवायचंही नाही आणि सोडायचंही नाही. बरं ते जाऊ दे. आपण जे डोहाळ जेवणाचे कपड्यांचं ठरवलंय तेच आहे ना? म्हणजे गाऊन शिवायचंय तर कापड आणावं लागेल, लेस आणावी लागेल. खरंच तिची फिगर किती छान आहे ना. घालू दे तिला ते वेगळे वेगळे कपडे, काय हरकत आहे नाही? आपल्या घरात मुलगी असती तर आपण तिचे किती लाड केले असते ना. तसेच जान्हवीचं करायचं. हे जान्हवीने गाऊन घातला होता तिच्या वाढदिवसाला, किती गोड दिसत होती ना ती. हो ना. खूपच गोड दिसत होती. शरीला मुलगी हवी होती. श्रीला बहीण असती ना तर किती छान झालं असतं. पण आता येईलच ना श्रीची मुलगी. नाही हा, श्रीला मुलगाच होणार. पण त्यांना मुलगी हवी वंच. पण मला असं वाटतं की त्याला मुलगाच झाला पाहिजे. बघा तुम्ही, होईलच मुलगा पहिला. पहिला मुलगा हो दे, मग दुसरी मुलगी चालेल. पण मला काय वाटतं, पहिली मुलगी झाली आणि नंतर मुलगा झाला तर काय बिघडलं? नाही अगं, बिघडणार काहीच नाहीये, पण मला आपलं असं वाटतं. श्रीने तर मुलीचं नाव सुद्धा ठरवलंय. छान. काय काय ठरवलं? नाही नाही, मी नाही सांगणार, तो सांगणार आहे. सांग ना ग इंदे. त्याला शपथ घातली आहे. शी बाबा. बेबी अति करू नको सांग. बहिणी फक्त विचारते मी कुठपर्यंत पोहोचले, उगा थोडू नको. बहिणी सरू कुठे आहे? श्रीचं डोकं खातीये. हा कुठे पोहोचलीस ग? अच्छा हो का, बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, ये ये. हा आहे दारातच येते. हा हो बरं आहे, पण बघू दुसरा बघू. हा बघ. अरे जान्हवी, बरं झालं आलीस. अगं श्रीने ना काही मुलं शॉर्टलिस्ट केली आहेत. ये बघ. आलेच, पटकन हातपाय धुवून येते. ये लवकर ये. हा बघ. हा. ह्यांचं नाव आहे शेखर. मोठा बंगला आहे, चांगला बिझनेस आहे, वाचनाची आवड आहे. इनफॅक्ट आपल्याच एरियात राहतात अगं. एकंदर प्रोफाईल वरनं मला तरी डिसेंट वाटतायत. अगं इनफॅक्ट यांच्या कंपनीबद्दल मी बाहेर ऐकलंय सुद्धा, चांगलं रेप्युटेशन. मला तरी हे योग्य वाटतंय. बघ तुला आवडत असतील तर आपण पुढे जाऊया. नाही थांब जरा, डेट ऑफ बर्थ काय आहे त्याची? हे बघ. माझ्यापेक्षा 2च महिन्याने मोठा आहे. ए पण 26 ऑक्टोबर म्हणजे स्कॉर्पिओ ना रे? असेल. हो स्कॉर्पिओच. ए जान्हवी, हा बघ, हा कसा वाटतोय का तुला? स्कॉर्पिओ नाही हा. सरमावशी अगं ते माणूस म्हणून कसा आहेत बघ ना. राशीचं काय? अरे शेवटी रासच ठरवते ना माणूस कसा असेल ते. बघ, रास कळली ना की आपल्याला लगेच कळतं. आता बघ, मी मकर आहे, माझ्या राशीशी जुळणार आहे का याचं? मकर म्हणजे ना नुसता स्ट्रगल. अरे आई बाबा गेले, लग्न जुळता जुळत नाहीये माझं. त्रास असतो रे मकर म्हणजे. खडतर आयुष्य, नुसता स्ट्रगल. सरू मावशी, अहो पण शिक्षण बघा ना, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ते. हा. अगं आता या वयात शिक्षण घेऊन काय करायचं ग? त्याचं काय आता? तुमच्या वयात लग्न झालं असतं ना तर त्याचं महत्व होतं ग. आता काय, मी सुद्धा ग्रॅज्युएट आहे की, काय फरक पडतो त्याने? अगं बाई जान्हवी, टक्कल आहे का ग याला? श्री, अरे बारीक टक्कल आहे असं वाटतंय ना? सरमावशी अगं थोडेसे केस विरळ आहेत, त्याला टक्कल नाही म्हणत. आणि वयोमानानुसार होतं एवढं. नाही नाही, पांढरे केस असतील ना तर ठीक आहे, पण टक्कल नको रे श्री. सरू मावशी, अहो नाही, असं असं काही वाटत नाहीये टक्कल वगैरे. हा आणि बाकी सगळं चांगलं आहे बघ ना. हा, एवढं काही चांगलं नाही हा श्री. अगं पण त्यांनी सुद्धा इंटरेस्ट दाखवलाय. मग त्याने काय होतंय?
पण बाकी तसं चांगलं वाटतंय ना रे श्री? तेच तर मी म्हणतोय, ते चांगलं आहे, आपण पुढे जाऊया. नाही नाही, नको लगेच पुढे जायला नको. हा, आपण नीट विचार करूया आधी बाबा. लग्न एकटाच करतात माणसं, आणि मी तर आता इतक्या उशिरा करते लग्न. नाही जमलं ना तर नाधड सुवासिनी नाधड कुमारिका अशी गत व्हायची माझी. त्यापेक्षा ना थोडा वेळ लागला तरी चालेल, पण नीट पारखून तावून सुलाखून मगच पुढे जाऊया. काय सरुमावशी, मान्य आहे मला, पण आपण प्रयत्न करत राहिले पाहिजेत की नाही? आणि बघ ना, यांना देवाची आवड आहे. हा, चांगला बंगला आहे, चांगला बिझनेस आहे, फिरायची आवड आहे, सगळं चांगलं आहे. हो, देवावर विश्वास असणारे आहेतच हे. नाही, पण हा नको. का? अगं लगेच काय लग्न लावत नाही होत आपण. आधी भेटूया, बोलूया, चौकशी करूया. आणि तुम्ही त्यांना भेटा ना. तुमचं पटलं ना तरच पुढे जायचं, नाही तर नाही. मी तेच म्हणतोय. अरे पण हा डिवोर्सी आहे. सरुमावशी, 10 वर्षापूर्वी झाला यांचा डिवोर्स. आणि सरुमावशी, हल्ली असतात ना असे बरेच. नाही, मला नको बाबा डिवोर्सी. डिवोर्स हा काय रोग आहे का? तू काही म्हणा श्री, पण माझ्या मनाला नाही पटत ते. नाही, एक वेळ ना विधूर असेल तर चालेल, पण डिवोर्सी नको. त्यात काय फरक आहे? अरे, विधूर म्हणजे त्याची बायको देवाने त्याच्यापासून दूर केलेली असते, आणि डिवोर्सी म्हणजे बायकोला याने स्वतःहून दूर केलेलं असतं. पण बायकोने डिवोर्स दिला असेल तर? म्हणजे बायकोने त्याला दूर केलंय, याचा अर्थ त्याच्यामध्येच काहीतरी खोट असणार ना, म्हणूनच तिला संसार तोडावासा वाटला. असं काही नसतं अगं सरुमावशी. नाही पटत कधी कधी लोकांचं. हा, असं नाही श्री, पटवून घ्यायला हवं ना. हे बघ, याने एका बायकोला दूर केलंय म्हणजे दुसऱ्या बायकोलाही करू शकतो ना हा दूर. मला 7 जन्म साथ देणारा नवरा हवाय, एकाच जन्मात साथ सोडणारा नकोय. आणि लग्न म्हणजे खेळ वाटतो का रे यांना? नाही, नंतर तोडण्यापेक्षा ना आधीच नीट विचार करावा. लग्न मोडणं वाईटच. माणसाने कसा नीट छान संसार करावा, तरच तो ईश्वराच्या प्रेमाला पात्र ठरतो. हातात हात घेऊन मला माझ्या जोडीदाराबरोबर आध्यात्मिक मार्गाने मोक्ष प्राप्त करायचंय. आणि हा डिवोर्सी आहे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अग्निभोवती 7 प्रदक्षिणा घेणाऱ्या अर्धांगिनीला अर्ध्या वाटेवर सोडतो, वचन मोडतो. नाही नाही, अशा मेंटॅलिटीचा माणूस नकोच मला. सरुमावशी, अगं हल्ली असं काहीही नसतं. हा दृष्टिकोनातला फरक आहे हा फक्त. नाही बाबा, मला ते काही कळत नाही. सरुमावशी, थोडी तडजोडी करावी लागणार, लग्न आधी आणि नंतर सुद्धा. हे बघ श्री, माझं हे असं आहे बाबा, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. एक वेळ विधूर असेल ना तर चालेल मला, पण शक्यतो माझ्यासारखाच लग्न अडलेला असेल ना तर बरा. योग्य मुलगी मिळण्यासाठी अजूनही वाट बघत असेल ना तर उत्तमच. आणि माझी खात्री आहे, अत्यानंद महाराज माझ्यासाठी असं स्थळ नक्की आणतील. तू काही काळजी करू नकोस रे. अत्यानंद महाराज बसलेत ना, ते आणतील रे नक्की स्थळ. ते सगळं बरोबर करतील. चला, निघते मी, माझी पठणाची वेळ झाली. हा, येते. नंतर पुन्हा करू हा सगळं. हो. हे अवघड आहे, हे अवघड आहे सगळं. हे बघ, एवढं पण अवघड नाहीये श्री. तू काय वेडी आहेस का? कुठून आणायचा मोक्षासाठी आध्यात्मिक मार्गावर हातात हात घालून चालणारा माणूस? अरे, मिळेल श्री. कुठे? हे बा, आपण प्रयत्न करत राहायचे. जर देवाने ह्यांना बनवलंय ना, तर मग ह्यांच्यासाठी जोडीदार सुद्धा निश्चित बनवला असणार. आणि योग्य वेळ आली ना की तो समोर येईलच. तुला कसं वाटू शकतं का? दृष्टिकोनातला फरक आहे हा आपल्या. काय? देवा, मी स्वतःच्या लग्नामुळे स्वतःच खूप हासं करून घेतलंय, मला माहितीये. पण मी तरी काय करू सांग?
मला आतून वाटायला हवं ना की या माणसाशी मी संसार करावा. आता या वयात न पटणाऱ्या गोष्टींशी कुठे जुळवून घेऊ, तेवढा वेळच नाही आता माझ्याकडे. आता सगळं पटेल असाच नवरा हवा, बाकी काही कटकटी नकोत. हल्लीची तरुण मुलं लग्न झाल्यावर हनीमूनला जातात. मला मात्र लग्न झाल्या झाल्या 4 धाम यात्रेला जायचंय, मग भारतभर देव देव करत फिरायचंय. आता त्याला नाही पटलं हे तर काय करू? त्यापेक्षा ना तू माझ्यासाठी असा नवरा पाठव ज्याला माझं आणि मला ज्याचं सगळं म्हणणं पटेल. आता अंत नको पाहूस रे श्रीचा. बिचारा मला शब्द देऊन अडकलाय रे. येत्या वर्षात माझं लग्न जुळलं नाही ना तर त्याचं मन खूप खात राहील. त्याला निदान त्याला बरं वाटावं म्हणून तरी पाठव बाबा कुणाला तरी. आतापर्यंत जी मुलं बघितली त्यांच्यापैकी त्यातल्या त्यात तो पप्पूच बरा वाटला होता.